केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा 2019च्या समर्थनार्थ 25 डिसेंबर रोजी खामगाव येथील शिवाजीनगर येथून एकता मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसंच नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले। उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून खामगावकरांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलं। भारताच्या शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन या धर्माचे अनुयायी तेथे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात। अशांना धार्मिक छळाला सामोरं जावं लागत असल्याने त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा CAA संसदेत पारित केला। या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असून देशभरात हा कायदा लागू झाला आहे। परंतु काही राजकीय पक्ष व संघटना आपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक विशिष्ट धर्मियांमध्ये गैरसमज पसरवून देशात हिंसाचार माजवत आहेत। अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी या कायद्याचं समर्थन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समितीतर्फे एकता मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मेन रोड, महावीर चौक, फरशी, भगतसिंग चौक, टिळक स्मारक मंदिर समोरून टावर चौक येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आला। येथे निवेदन देण्यात आलं। उपस्थितांना येथे संबोधित करण्यात आलं। त्यानंतर समारोप करण्यात आला। या एकता मोर्चामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोषणाबाजी करत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने खामगाव शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला। शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक रफिक शेख व त्यांच्या सहकारी यांच्या मार्गदर्शनात मोर्चावर नियंत्रण ठेवण्यात आलं। विशेष म्हणजे पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोणालाही मोर्चा काढण्याची परवानगी दिली गेली नव्हती। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।